चला तर मित्रांनो, आपण आतमध्ये जात आहोत आणि पूर्ण माहिती तुम्हाला देतो मित्रांनो. तर आपण आलो चिन्मयानंद स्वामी या मंदिरामध्ये मित्रांनो. तर ही पाहण्यासारखं मित्रांनो, हे दर्जी बोरगाव येथे आहे. तर आपण आतमध्ये प्रवेश केला तर आपण सगळं पाहूया. किती भाविक आपले दर्शनासाठी इथं किती गर्दी करून आलेत मित्रांनो. फार लांब लांबून इथे भाविक येतात दर्शनासाठी. तर आपण आलोत. तर सगळं काही माहिती मी माझ्या चॅनलवर देतो मित्रांनो. तो पूर्णपणे पाहत राहा. भाविकांची गर्दी भरपूर दिसत आहे मित्रांनो. बालकापासून तो मोठ्यापासून थोर पण सगळं काही इथं मंदिरामध्ये दिसत आहे मित्रांनो. सगळं काही आमच्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटते. तर पाहू शकता. तर आतमध्ये प्रवेश केल्याने आपण पूर्णपणे असं सजवलेलं आहे पाठीमागे मंदिराला. तर पाहू शकता तुम्ही. भाविकांची गर्दी भरपूर प्रमाणात दिसत आहे मित्रांनो. तर पाहू शकता कशाप्रमाणे आपण आतमध्ये प्रवेश करून तुम्हाला सगळं काही दाखवतो मित्रांनो. पूर्णपणे पहा. प्रसाद घेता मित्रांनो. इथं आलेला प्रसाद वाटत आहे तर त्याच्यामध्ये. तर प्रसाद घेऊन आपण जात आहोत. बाहेर येत असं गेटमध्ये आगमन करताच प्रसाद भेटल्या मित्रांनो. तर आपण देवदर्शनासाठी निघत आहोत. आता आपण चौकशी केली काकाला. तर इकडून नाही तिकडून जाऊन सांगितलं मित्रांनो. तर आपण तिकडच्या रथा माहीत असल्यामुळं तिकडे रस्त्याला आपण चाललो मित्रांनो. प्रवेशद्वार तिकडून आतमध्ये प्रवेश आहे मित्रांनो. तर हे पाहू शकता पाठीमागे मंदिर दिसत आहे मित्रांनो तुम्हाला. तर आता आपण पुढे दर्शनासाठी निघत आहोत. भाविकांची गर्दी मित्रांनो पाहू शकता कशा प्रकारे लोक जाताना दिसतात मित्रांनो. हे पाहू शकता तुम्ही. तर सगळं काही हे पहा मित्रांनो कशा प्रकारे. तर दत्त मंदिर बी आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवणार आहे ते पहा. हे दत्त मंदिर आहे तर मित्रांनो. काही हे दत्त मंदिरमध्ये आहे मित्रांनो. दत्त मंदिर तर हे तुम्हाला दाखवलं मित्रांनो. पाया पडलो आपण आता निघत आहोत. तर चला मित्रांनो आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. भाविकांची गर्दी सगळे काही दिसत आहे मित्रांनो. तर आपण दर्शन घेण्यासाठीच निघत आहोत आणि तुम्हाला पूर्ण माहिती देतो मित्रांनो. तर पाहू शकता आता गर्दीमध्ये लेकरं बाळा घेऊन बाया दर्शनासाठी जात आहेत. पाहू शकता मित्रांनो. सगळं पावत्या वगैरे फाडत आहेत. सगळं काही तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो. तर सगळं काही पाहू शकता मित्रांनो. मित्रांनो दर्शन घेतलं इथं आणि पुढे निघतो मित्रांनो. पाय पडलो मित्रांनो. तर पुढे दर्शनाला निघालो मित्रांनो आपण आता. चिन्मयानंद स्वामी महाराज मठ दर्जी बोरगाव मित्र पाहिला तर मित्रांनो. तर सगळं काही मी माझ्या आता दर्शनासाठी निघालो मित्रांनो. तर सगळं काही आपण पाहत होतो आणि सगळं काही माहिती तुम्हाला देतो मित्रांनो. ही आहे रांगोळी वगैरे काढले स्वामींची मित्रांनो आणि तुम्हाला पूर्ण माहिती दिली आहे मित्रांनो. तर हे पहा पालखी आहे मित्रांनो महाराजांची. तर पाहू शकता मित्रांनो हे कशा प्रकारे. तर हे पाहू शकता मित्रांनो कसं भाविकांची गर्दी झालेली आहे. आता ह्या गर्दीमधून आपल्याला व्हिडिओमध्ये आपण दाखवणार तुम्हाला मित्रांनो सगळं. तर सगळं काही आपण तुम्हाला दाखवतो मित्रांनो. गर्दी आहे तर गर्दीमध्ये आपल्याला भाविकांना दर्शन घेऊन लवकरात लवकर पुढे निघा असं म्हणतात मित्रांनो. आवाज एक आता येत आपल्याला. तर आपण दर्शन घेऊन पुढे निघणार आहोत मित्रांनो पटकन. तर तुम्हाला होईल तेवढा दर्शन सेकंदा मिनिटाचे होतील मित्रांनो. तर पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार तुम्हाला. तर पाहा तयार व्हा मित्रांनो दर्शनासाठी. तर चला तर मित्रांनो रांगेमध्ये लागत आणि भाविकांची गर्दी भरपूर आहे मित्रांनो. तर चला आपण पाहूया दर्शनासाठी. तर पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारे हे पहा मित्रांनो. तो का पूर्ण पहा कशामध्ये सगळं काही. हे पहा मित्रांनो चिन्मयानंद स्वामी यांचे दर्शन घेतले मित्रांनो. हे पाहू शकता मित्रांनो. हे पहा मित्रांनो चिन्मयानंद स्वामी. जय चिन्मयानंद स्वामी. हे पहा मित्रांनो ही आहे मूर्ती मित्रांनो. तर तुम्हाला दर्शन दिलं मित्रांनो. चला निघूया बाहेर मित्रांनो. भाविकांची गर्दी भरपूर आहे पुढे जाण्यासाठी. चला चला म्हणून म्हणत मित्रांनो. तर आपण पुढे निघत आहोत आणि तुम्हाला माहिती आहे पूर्णपणे दिलं मित्रांनो तुम्हाला. तर पाहू शकता मित्रांनो किती भाविकाच्या दर्शनातून तुम्हाला व्हिडिओ बनवला आहे आणि तुम्हाला माहिती बी दिलेली आहे मित्रांनो. हे पहा बाहेरचं कसा गाभारा मित्रांनो पूर्ण तुम्हाला दाखवले मंदिरामध्ये. आणि फार छान दर्शन झालेलं आहे आणि दर्शन घेऊन आपण बाहेर पडतो मित्रांनो. आणि पूर्ण माहिती तुम्हाला दाखवलेली आहे. पहा कशा प्रकारे आहे मंदिरचा मित्रांनो बाहेरून. आणि सगळं काय आम्ही मंदिराच्या दर्शन घेऊन आपण पूर्ण बाहेर पडतो आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतात मित्रांनो. आता जाऊन आपण प्रसाद वगैरे घेऊया मित्रांनो. तर जेवायचा प्रसाद वगैरे केलेला आहे मित्रांनो सगळ्या भाविकांसाठी जेवण्यासाठी.
आणि ते प्रसाद घेण्यासाठी जेवणासाठी आपण निघालो आणि तुम्हाला व्हिडिओ करून दाखवतो मित्रांनो. तर पहा भाविकांची गर्दी कशी आहे आणि सगळे भाविक मंदिरामध्ये आलेत. दर्शनासाठी भरपूर गर्दी बी आहे मित्रांनो. ह्या गर्दीमध्ये तुम्हाला सगळं होईल तेवढं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे आणि पूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटेल मित्रांनो. पहा सगळे भाविक आहेत मित्रांनो. तर आपण आता जेवणाचा प्रसाद घेण्यासाठी निघालो मित्रांनो. तर मी होईल तेवढा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवेल मित्रांनो. भाविकाची गर्दी पाहू शकतो कशा प्रकारे आहे. तर ही बघा मित्रांनो, लोक गाई हो का जेवायला बसलेली लाईन दिसेल मित्रांनो. हो का बघा जेवणासाठी किती लाईन येतात. आपण बी आता प्रसाद भोग लावू मित्रांनो आता पोटात आपल्या. आता भोग लावायचा टाईम झाल्यानंतर आता आपण बी जेवून घ्यावं होतं मित्रांनो प्रसाद देवाचा. तर एवढ्या भाविकामध्ये आता आपलं बी बसून घेऊन आता आपण बी जेवणासाठी बसत आहोत मित्रांनो. तर आपला हा व्हिडिओ आपण पूर्ण देवाचं दर्शन घेऊन तुम्हाला पूर्ण दाखवलेलं आहे मित्रांनो. तर आता सगळं काही भाविक आपले जेवण बिवण करून पाया पडून येतात मित्रांनो. तर आता आपला बी त्याचप्रमाणे आपण बी निघतात मित्रांनो. पुढे आता आपण बी भोग लावून प्रसाद घ्यायचा मित्रांनो. आता देवदर्शन घेतलं, आता भोग लावून प्रसाद घेऊन जेवण बिवून करून आपण जेवणासाठी आपण निघतो मित्रांनो. तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवला मित्रांनो. देवदर्शन घेतले आपण. तुम्हाला मी व्हिडिओ बी चांगला झाला असं मला वाटतं मित्रांनो. तर दर्शन मी पूर्ण आपल्या चॅनलमध्ये दिलं तुम्हाला. आता अजून दाखवायचं आहे मित्रांनो. अजून एक ते तुम्हाला दाखवतो पुढे मित्रांनो. पुढे अजून आहे एक देवस्थान, तर तुम्हाला ते दाखवायचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ तेवढे राहिला तुम्हाला दाखवतो मित्रांनो. पहा तर हे तर आपलं कुठ्या साईडला तिकडे विचारलो मित्रांनो. तर नवीन असल्यामुळे आपल्याला पाहायला भेटणार. तर आपण हुडकत निघालो मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहोत. तर पहा आता आपण तिकडे जातो आणि तुम्हाला ते दाखवतो मित्रांनो. सगळे भाविक आपापल्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे मित्रांनो, तर आपल्या नवीन असल्यामुळे आपण चौकशी करत निघत आहोत. तर चला तिथं आहे दिसत आहे मित्रांनो. तिथं दिसत आहे मित्रांनो आणि ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो. पहा तर हे थोडक्यात आपण जवळ आलो मित्रांनो आणि तुम्हाला माहिती बी दाखवतात. तर पहा कशा प्रकारचे देवदर्शन आपल्याला पहा मित्रांनो. आपण चालू तिथंच आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. तर पूर्णपणे पहा. तर सगळे भाविक जशाप्रमाणे गर्दी झाली मित्रांनो. बघा जय शिवशंभो. चला मित्रांनो चालू तिकडं. आता पहा हे पहा मित्रांनो कसा आहे गाभारा आणि आपल्याला तिथं जायचं आणि पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी काही माहिती द्यायची आहे मित्रांनो. कारण की ज्याही भाविभक्तांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळं काही आपल्या या मंदिराचं दर्शन व्हावं हे आमचं मुख्य उद्देश आहे मित्रांनो. चला आपण दाखवत आहोत मित्रांनो तुम्हाला. पहा तर आमचा सगळ्या भाविकांसाठीच आमचा व्हिडिओ आहे मित्रांनो, जेणेकरून सगळ्यांसाठी दर्शन व्हावे ह्याचा आमचा उद्देश आहे. तर आपण पुढे जातो मित्रांनो आणि तुमच्यासाठी व्हिडिओ सगळं दाखवतात पूर्णपणे. पहा अजून दर्शनासाठी आपण पुढे एक पाहायला भेटलं मित्रांनो तुम्हाला. तर सगळ्या चौकशी करून मी सगळं काही मी माहिती देत आहे मित्रांनो. सगळ्या भाविकाच्या पाठीमागे जातात मित्रांनो आपण आणि तुम्हाला दर्शन घेऊन आपण तुम्हाला सगळं काही दाखवतो मित्रांनो. चला तर आपण जवळ येतात मित्रांनो. तिथं गर्दी बी भाविकांची भरपूर आहे मित्रांनो. त्या गर्दीतून आपल्याला थोडक्यास तुम्हाला व्हिडिओ पोहोचायचा हो काही मित्रांनो. पहा तुम्ही कशा प्रकारे. जय शिवशंभो महादेवाची पिंड मित्रांनो. पहा जय महादेवा, जय शिवशंभो महाराज की जय. दर्शन घेतले मित्रांनो. तरी हो का त्रिशूळ वगैरे सत आहे मित्रांनो. इथं हे तुळस आहे मित्रांनो. तर झालं मित्रांनो हे दर्शन घ्यायचे होते आपल्याला पूर्णपणे तुम्हाला दिले मित्रांनो. तर हे आता निघत आहोत मित्रांनो. तुम्हाला हे बी दाखवले जय शिवशंभो महादेवा सगळं काय तुम्हाला दाखवलं मित्रांनो. तर बाय बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा मित्रांनो. बाय बाय.